कोणत्या विषयासंबंधी आहे हे समजणार नाही आणि तो आपल्या विरुद्ध काही हो शिक्षा संघानेच दिली आणि त्यामुळेच तो आपल्याला जाब विचारतो. सिद्धार्थ वैज्ञानिक म्हणाला, होय, जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिवर्तन करून देतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश त्यागच होतो. अशा प्रकारे सिद्धार्थानेच मार्ग काढला की देहत्याग किंवा कोणत्याही प्रकारचे मालमत्ता न घेता मी परिवर्तन घेतो. माझे ज्यामुळे मी कारणीभूत आहे त्यासाठीच मी माझ्या इत्यागाची शिक्षा देतो आणि मी माझा मार्ग निवडलेला आहे आणि मी मात्र आता परिव्रज्या घेऊन म्हणजे हा देश त्यागून हे राज्य त्यागून मात्र मी निघून जाणार आहे की ज्यामुळे हा जो प्रश्न अटील झालेला आहे तो प्रश्न सुटेल, मार्गी लागेल. एवढं मोठं धैर्य सिद्धार्थाने त्यावेळेस दाखवलं. कोणत्या प्रकारची कमी होती आहे की नाही? तर कोणत्याच प्रकारचा स्वार्थ सिद्धार्थाच्या मनात नव्हता. केवढी परोपकारी भावना होती, केवढं प्रेम होतं आपल्या प्रजेविषयी. त्यांची सगळ्यात महत्त्वाची विचारधारणा ही होती की हे युद्ध नाही झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं कोल्ह्या विरुद्ध आणि शाक्यांच्या मध्ये हे पाण्याच्यासाठी युद्ध नाही झालं पाहिजेत ही भावना होती. सेनापतीला म्हटले की हा एक चांगला मार्ग आहे, तथापि सिद्धार्थाला हा मार्ग अंमलात आणता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही माहीत नव्हते. राहुल सर, वादामध्ये संघर्ष करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे काही आतापर्यंत पाण्यासाठी संघर्ष केला. मला काल सांगताना थोडंसं मला सांगावं वाटलं होतं की आतापर्यंत काही तथागताच्या या संघर्षाबद्दल काही भाकड्या कथा पाहतो. उदाहरणार्थ अनेक ठिकाणी आपण फोटो पाहतो की एक मृत व्यक्ती दिसतो तथागताला, एका ठिकाणी दिसतं की कोणीतरी अंध व्यक्ती आहे, एक जीर्ण झालेला व्यक्ती दिसतोय, आणि काही ठिकाणी त्याला दिसतं की मृत शेळीवर पडलेले काही लोक दिसतात. आणि हे पाहून तथागताने गृहत्याग केलाय असं काही लोकांनी भाकीत केलेलं आहे. कालचा प्रसंग आपल्याकडे खूप महत्वाचा होता की तथागतांनी आपल्या जीवनामध्ये जगातला सर्वात महान बुद्ध का म्हणतात. आम्ही नेहमी पाहतो की लोकांचे प्रॉपर्टीवरून गृहत्याग करतात. मला घर सोडून जायचंय, शेतीवरून बांधावर मारत असतात, मला हे वावर नको, मला पैसे पाहिजे, मला हे पाहिजे. अनेक लोकांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा काही वेळेला मला या प्रकारचं मंत्रिपद भेटेल तरच मी जगासोबत तुमची सेवा करेन असे अनेक पाहिले. जगातला सर्वात महान युद्ध जर तो संघर्ष असेल तो फक्त पाण्याचा. तथागतांनी जो काही गृहत्याग केला हे आपल्या इतर मित्रांना सुद्धा माहित झालं पाहिजे की तथागतांनी मेलेली व्यक्ती पाहिलेली नाही, त्याच्यामुळे गृहत्याग केला नाही, कारण पाला असं सगळ्यांनी. काही ठिकाणी तुम्हाला दिसतं की मेलेली व्यक्ती तथागतांनी तो गृहत्याग केलेला आहे. पण मला तरी वाटतं की तथागत लहानपणापासून त्यांच्या सोबतचं कोणी मार्ग असेल त्याला दिसत असेल. त्यांच्या सोबतचा एखादा तरुण तो वृद्ध झाला असेल, ते दिसला असेल. एखाद्या वेळेला कुठेतरी मृत शरीर जाताना त्याला दिसले असेल. म्हणजे या 4-5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला मुक्त होण्याचं काम अनेक लोकांनी केलं. आणि हे आज आपल्याला या प्रकरणात असं दिसतं की तथागतांनी रोहिणी नदीच्या पाण्यावर जो काही प्रसंग होता, मला तर वाटतं एवढं महान त्यांना मिळालेलं चक्रवर्ती सम्राटाच्या पलीकडे व्यासपीठ, वडिलांच्या पासून मिळालेलं व्यासपीठ एखाद्या माणसाने स्वतः राजवैभव सोडला नसता, म्हणून ते एका छोट्या पाण्याच्या वादा होऊ नये म्हणून त्यांनी गृहत्याग केला. हे कालच्या आणि आजच्या वादावर सांगायचं होतं. आता याच्यामध्ये सांगितलं की शाक्य संघाच्या सभेत जे काही घडलं त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यामध्ये पोहोचला होता.
आणि बरोबर. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःख म्हणून राहिलेले आहेत. म्हणजे तथागत गौतम बुद्ध आता त्यांनी ठरवलं 100% की मला आता गृहत्याग करायचा आहे आणि मला आता इथून पूर्णपणे जे काही राजवैभव आहे या शासकीय फुलेचा वाद मिटण्यासाठी मला ते पुरेल. माझ्या वडिलांनी जे काही काल आपण पाहिलं पहिल्या भागामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धांना त्यांच्या 5 भावापैकी त्यांना जे वैभव मिळालं होतं ते त्यांच्या पूर्वजानुसार मिळालेलं वैभव. एवढं मोठं वैभव आम्ही ऐकले की 500 नांगर होते आणि त्यांच्याकडे सोन्याच्या महालासारखे लोक काम करण्याकडे काम करणारे होते. मग हे करत असताना तथागत गौतम बुद्धांच्या वडिलांना एवढं मोठं वैभव मिळाले आणि त्या वैभवाला माझ्या हातामध्ये आता ते मिळालंय आणि जर मी शासकीय कोल्ह्याचं जर ऐकलं नाही तर त्यांनी काय माझ्याकडे 2 प्रश्न ठेवले. एक तर तुम्हाला हा पूर्ण वैभव सोडावा लागेल, तुमच्या वडिलांना आमचं पूर्ण काही दान द्यावं लागेल म्हणजे राजश्रय सोडावं लागेल, नाही तर मग तुम्हाला गृहत्याग करावा लागेल. मग तथागताने विचार केला की बा माझ्या वडिलांना मी जन्माच्या पासून जेवढं मोठं वैभव प्राप्त झालं त्यांच्यामुळे मी राजपुत्र आहे आणि माझ्या सिंहासनावर बसलो आणि हे सिंहासन माझ्या वडिलांना म्हणजे सिद्धोदन दंतोदन लंबोदन हे जे काका मामा आजोबा होते आमचे सगळेजण यांच्यापासून मिळाले आणि हे मिळालेलं मी वैभव सहजासहजी कसं काय सोडू. म्हणून तथागतांनी वडिलांची प्रॉपर्टी काय केली आणि समाजाप्रती दाखवलं की मीही एक महान काहीतरी कार्य करणार आहोत की जेणेकरून सगळ्यांना पाण्यापासून वाद होणार नाही, सगळ्यांना मिळणार असा तो निरोप आता त्यांना हा निरोप जेव्हा त्यांच्या सभा मंडपामध्ये चालू होता तोपर्यंत ती वाऱ्यासारखी बातमी सिद्धार्थ गौतमाच्या कानावर गेली. म्हणजे सॉरी त्यांच्या वडिलांच्या कानावर शुद्धोधन राजा. आणि मग ती सुधूर राजा आणि त्यांची घरची वाट पाहायला लागली की आता सिद्धार्थ गौतम बुद्ध येणार आणि गौतम बुद्ध सिद्धार्थ येणार आणि सिद्धार्थ त्यावेळेस आले. घरापर्यंत पोहोचले त्यांना दिसलं की त्यांची वडील त्यांची माता सांभाळायला रडत आहे आणि तो प्रसंग डोळ्याकडे होता. आणि मग शुद्धोधन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. हे कोण म्हणाले? शुद्धोधन राजा. कोणाला? गौतम बुद्धांना. आता ते गौतम बुद्ध नाही येत पण सिद्धार्थाला ते म्हणाले की तू एवढ्या लांब जाशील किंवा आम्हाला सोडून जाशील हा एवढं मोठं. आणि मग सिद्धार्थ उत्तरले मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊ पोहोचवतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्य मुनींचे मने वळू शकलो नाही याची मला मोठी खंत वाटते. दुर्दैवाने आपल्या सेना अधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही भडकवल्या की माझ्या युक्तिवादावर त्या पचनी पडल्या नाही, त्याचा काही परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरू हे मला कळले नाही आणि क्षणात मला लक्षात आले की सत्य आणि न्याय यापासून मी पराभूत झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे मी जी काही शिक्षा करण्यात म्हणजे भोगण्यास तयार होतो ती आणि मी माझ्यावरच्या ओढवलेल्या संकटाला यशस्वी केली आहे. म्हणजे एवढ्या मुद्द्यात फक्त एवढं सांगायचं की तथागत गौतम बुद्ध म्हणतात की माझे जे काही ते सेना पदाधिकारी होते त्या काळातले म्हणजे जे काही त्यांचे महत्त्वाचे सेना प्रमुख असतील त्यांनी तथागताचं काही ऐकलं नाही, आपल्याला युद्धच करायचं. मग तथागत गौतम बुद्ध म्हणतात की मी हारलो नाही. मी त्यांना म्हणलो तर मी हारलो नाही कारण मी जिंकलो आहे. कारण मी काय केलं की त्यांचं जे म्हणणं होतं युद्ध करायचं माझ्या मनात जे होतं ते मी स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यापुरतं आणि लोकांच्या सुखासाठी जरी ते लोक त्यांची बाजू मांडली त्यांनी पण तरी मी हारलो नाही. आणि आज मी हा गृहत्याग यासाठी करतोय की मला त्या लोकांचंही दुःख पावलं गेलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा हे वाद उद्भवू नये म्हणून जे काही मी आज स्वीकारलंय याच्याबद्दल मला जराशी खंत वाटत नाही असं या ठिकाणी त्यांच्या वडिलाला आणि त्यांच्या आईला सिद्धार्थ गौतम बुद्ध समजून सांगतात. मग शुद्धोधन म्हणतो शुद्धोधनाचे बोलणे आहे की बोलण्यामुळे समाधान झाले नाही. तो म्हणाला आमचे काय होणार याचा तू विचार केला का? तुझं तुला पटतंय, मान्य आहे की सगळं काही बरोबर आहे, तुला तू विजय मिळवला पण आता आमचं कसं होईल? तू हा पूर्णपणे संसार त्याग करून चालला आहेस, राजवैभव सोडून झाला, आमचं कसं होईल? तू याचा विचार केला का? पण मी याच कारणामुळे परिवर्जक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग? शुद्धोधन
एक प्रकारे दुःखामध्ये आक्रोशाने म्हणाले, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर गृहत्याग का करू नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत होती. मलाही हेच कबूल आहे, तू आम्हाला अशा स्थितीमध्ये टाकून एकटा कसा जाऊ शकतो? पहा, सिद्धार्थ गौतम बुद्धाचे वडील शुद्धोधन राजा सुद्धा म्हणतात की तू म्हणतोय की बाबा मी हा गृहत्याग का करतोय, कारण तुमचं एवढं मोठं वैभव जे आहे हे साबूत राहावं. पण शुद्धोधन राजा म्हणतात की आम्हाला ते वैभव काय कामाचं? आमचा एकुलता एक पुत्र जर निघून चाललाय आणि तू जे ठरवलंय की गृहत्याग करायचा आहे, मला याच्यामध्ये जायचंय, तर आम्ही का नाही होतो यासोबत? आम्ही बी ते भोगायला तयार आहे. आणि त्याची जी महामाया ते आपण म्हणतात की आम्ही सुद्धा त्या सोयीत, आणि असं त्यांच्या घरामध्ये दुःखाचं वातावरण सुरू आहे. आणि पण रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, मलाही हेच कबूल आहे, तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई तू क्षत्रियाची माता आहेस, हे तू आजपर्यंत नाही का मला सांगितलेस? हे खरे नाही का? मग तू धैर्यवान माता झाली आहेस, हा दुःखयोग तुला का शोभत नाही? मला असं वाटतं मी रणांगणावर गेलो असतो आणि मेलो असतो तर तू काय केले असते? तू अशीच रडत बसली असती? नाही नाही, गौतमी उत्करली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूच्या सोबत राहण्यास जात आहेस. आम्ही इथे शांतपणे कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल. मी तुम्हाला सर्वांना कसा काय सोबत घेऊन जाऊ? नंद अगदी लहान मूल आहे, माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे, त्यांना येथे ठेवून तू येऊ शकशील का? त्याने गौतमीला विचारले. म्हणजे हा एका पत्नीचा सुद्धा संवाद आहे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या, त्याबरोबर आईचा सुद्धा आहे आणि वडिलांचा आहे. म्हणजे चारांमध्ये हा संवाद सुरू आहे. आता या संवादामध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं की कुठलीही आई आपल्या मुलाला सहजासहजी कुठे जाऊ देत नाही, वडील बी जाऊ देत नाही, आणि त्यात पत्नी तर साहजिकच कसं काय जाणार? मग अशा वेळेला तथागत गौतम बुद्ध त्यांची समजूत काढतात किंवा आपण सोबत येणार, पण नंद नावाचा मुलगा सुद्धा आहे, राहुल नावाचा माझा पुत्र आहे लहान, तो नुकताच जन्मलेला आहे, यांना मी घेऊन कसं जाणार? तुम्ही म्हणता ना की हिंस्र प्राण्यामध्ये मी एकटा राहू शकणार नाही, तुला हिंस्र प्राण्यापासून दुःख होईल, आम्ही तुला सोबत येतो, की लहान मुलं बालकं कसे राहतील? अशा या वादामध्ये याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्याचा देश सोडून कुशाधिपती म्हणजे कुशलपदीच्या संरक्षणासाठी राहण्यासाठी जाऊ, कुशल देशामध्ये जाऊन राहू. पण आई, सर्व शाक्यजण काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह म्हणणार नाही का? शिवाय माझ्या परिवर्तनेचे कारण कौशलाधिपतींना समजले असे मी वाचले आहे, आणि ते आपली कसे काय समजूत घालतील? ते कसे काय आपल्यापर्यंत येतील, आपल्याला येऊ देतील? असे मी वचन त्यांना सुद्धा देऊन आलो आहे. पहा, म्हणजे ज्या कुशलधिपतीच्या साम्राज्याकडे त्यांना जायचं होतं आपला वैभव सोडून, त्यांना सुद्धा ती वार्ता कळली की सिद्धार्थ गौतम बुद्धाने सिद्धार्थाने गृहत्याग सोडलेला आहे आणि तो वनामध्ये चाललेला आहे. आणि आता जर आपण ते म्हणजे ते सोडलं आणि तुम्ही सगळेजण जर तिथे गेलेत, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते या गोष्टीला मान्य करतील का? कारण त्यांना माझा जे गृहत्याग आहे तो माहीत झालेला आहे. साधू साधू. या सर. वेळेवर याच्यासाठी थांबतो की हा ग्रंथ आपल्याला 3 महिन्यापर्यंत आपल्याला पुरवायचा आहे. एकदम जर आपण वाचून घेतलं मग पुढे काही राहणार नाही. त्यामुळे इतर काही प्रसंग, इतर काही गोष्टी घेऊन आपण हे एक रमाईचं पुस्तक आहे का बाबा गवई साहेब? रमाईचं पुस्तक सापडलं का? पुस्तक आहे. त्यातले काही प्रसंग जर आपण ते सांगत जाऊ आपण, तेही राहील, हेही राहील. बाबासाहेबांच्या काही गोष्टी आहेत आणि भरपूर संत गाडगे बाबांच्या बद्दलची माहिती सुद्धा आहे पुढे. हा सगळा तुम्हाला एकदा का तुम्हाला माहीत झालं तर निश्चित तुम्ही सुद्धा सांगू शकाल. आणि मी अगदी गोष्टी रूपात सांगतो, फार मोठं अगदी असं नाही, सहज तुम्हाला समजेल असं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर आज राहुल सरांनी छानपैकी हा शेवट केलाय. आपण इथे थांबूत. साधू साधू साधू. आज रोज जे आपल्या विहारामध्ये येतात आणि अगदी आपल्या मुलांच्या सोबत
हे संपूर्ण मुलांना सोबत घेऊन येतात. माजी सैनिक सुभाष प्रल्हाद इंगळे, बरोबर आहे, कुठे बाहेर बाहेर गेलेत का? त्यांच्यातर्फे आज हा प्रसाद वाटप आहे. त्यांचे प्रशिक आणि राहुल इंगळे हे सुद्धा बालक आलेले आहेत. त्यांचं मी आपल्या विहारातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आणि आपण आता जी शेवट आहे प्रसाद गाथा आणि धम्मपद जे आहे धम्मगाथा ती घेऊ. आणि सगळ्यांनी सोबत म्हटलं चालेल, सोपं आहे. हा धम्म हो नवा नवा दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवाने विश्वसारे, तुडुंब भरलेया व्याधी आणि जरा मरण, तुझीच वाट पाही रे. जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. राहुल सर, पुढचं कडवं माहिती आहे का? विश हा बरोबर. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. चला आता प्रसाद गाता. इसाद घ्या हो मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो खरा वर्तवाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व, राहा आचरुनी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आले वैभव, आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. नाव गाजले क्षणात झाले प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी, नंतर घ्या हो शिले. शिलेच्या पाण्याचा घ्या ना हो घोट, पवित्र करा हो आपुल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने चाल.
संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय.